कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्व श्रोते, काकारूप असलेले श्रोते, आपल्या फेसबुकवर ऐकणारे श्रोते, लिंकवर, गुगल लिंकवर ऐकणारे श्रोते आणि श्री गुरु काका या सर्वांना मी नमस्कार करतो आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करतो. हरिपाठाचा 19वा अभंग हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे आणि 19वा अभंग आपण एकादशीच्याच दिवशी मुरगुडातनं पुन्हा आपण अभ्यास करत आहोत. हे सुद्धा एक मोठी आपली एक काय आहे, उपलब्धी आहे असं आपण समजूया. आणि त्यातून आणखीन एक उत्तम गोष्ट घडली म्हणजे आबदार महाराजांनी बाळूमामांचा हार हा आपल्या विठ्ठलाला अर्पण करण्यासाठी दिलेला होता. तोही विठ्ठलाला अर्पण झालेला आहे. म्हणजे आपल्या हरिपाठ चिंतनाला संत बाळूमामांचाही आशीर्वाद आहे. अशा सगळ्यांचे जर आशीर्वाद आपल्याला असतील तर 19वा अभंग फलद्रूप व्हायला वेळ लागणार नाही. 19वा अभंग जो आहे तो असं सांगतोय, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. म्हणजे वेदशास्त्र प्रमाण आणि श्रुती प्रमाण दोन्ही काय सांगतायत की नारायणाचं नाम हेच काय आहे, साररूप आहे. अशी एक भूमिका तिथं आहे. जप तप कर्म हरिविण धर्म, वाउगाचे श्रम व्यर्थ जाय. म्हणजे जप तप आणि कर्म हे जर का हरिप्राप्तीसाठी नसतील तर तो सगळा काय आहे, वाउगाची श्रम. म्हणजे उगाचच काय होतं, श्रम होतो, माणूस दमतो, पण जे मिळायचं ते काही मिळत नाही. ही भूमिका आहे. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. दोन अर्थ आहेत भ्रमर गुंतले सुमन कळिकेमध्ये. अडकू नका ही पण भूमिका आहे. आणि भ्रमर शांतपणे जसा त्या कलिकेमध्ये निवांत होऊन जातो, तसंच हरिपाठी म्हणजे हरिनामस्मरण जे करतात ते निवांत होऊन जातात, ही त्यातली भूमिका आहे. मग ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. ज्ञानदेव म्हणतात की हरिनाम हे कसं आहे, शस्त्र रूप आहे. आणि मग यमे कुळगोत्र वर्जी गेले. म्हणजे काय आहे, हरिपाठ कायम काय करतो, यमदेवाला ठोकतो. कारण प्रत्येक वेळी यमदेवाला काय केलेलं आहे, प्रत्येक संतांनी त्या यमदेवाला बाजूला ठेवलेलं आहे. यमदेवाची भीती बाळगू नका, ही भूमिका आहे. म्हणजे इथे काय आहे, ते यम कुळगोत्र वर्जी येले, नंतर यमाची बाधा होत नाही, पापाचे कळप पळती पुढे, हे सगळे जे काय विचार आहेत ते आपल्याला हरिनामाने आपल्या अंतःकरणामध्ये सिद्ध होतात. हा त्यातला एक मुख्य विचार आहे. मग आता या अभंगाचा उद्देश काय आहे असा जेव्हा विचार करायची वेळ येते, त्यामुळे हरी नामस्मरण सर्व जपाचे सार आहे. म्हणजे अनेक जप असतात, पण त्या अनेक जपांचा विचार होईल तो पुढे. पण यामध्ये मात्र काय आहे, हरिनामाचं जे महत्त्व सांगितलंय आपल्याला ते खूप महत्त्वाचं आहे. कारण हरिनामातनं सगळ्या क्रिया घडाव्यात हा दुसरा उद्देश आहे. म्हणजे हरिनामाने आपल्या जीवनाची सुरुवात व्हावी. सकाळी उठल्याबरोबर हरिनामातच उठावं, आणि हरिनामात उठायचं असेल तर हरिनामात मला झोपायला पाहिजे. आणि मी जर का झोपताना हरिनामात असेल आणि सकाळी उठताना हरिनामात असेल तर मग वेदांतशास्त्र असं सांगतं की झोपेमध्ये अज्ञान असतं, आणि आमचे श्री बाबाजी महाराज पंडित म्हणतात झोपेमध्ये ज्ञान असतं. म्हणजे हरिनामात मी असेल तर मी झोप सुद्धा काय आहे, ज्ञानरूपतेच्या विभागात निघून जाते. म्हणजे अज्ञान नावाची गोष्टच सिद्ध होत नाही. अजातवाद हा हरिनामामध्ये सहज सिद्ध होतो, कारण हरिनामाने निर्विकल्पता प्राप्त होते. अशी एक भूमिका तिथे आहे. आणि मग हरिनामामध्ये यमदेवाची भीती बाळगण्याचं काही कारण नाही, कारण दोघांनाही वैकुंठ प्राप्ती आहे. समजा हरिनाम काही न समजता घेतलं तर पाप निवृत्ती होते, आणि पाप निवृत्ती झाली तर क्रममुक्ती आहे. आणि हरिनाम समजून उमजून घेतलं, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. समजून उमजून घेतलं तर हरिनामाने इथंच वैकुंठ आहे. म्हणजे वैकुंठासाठी आपल्याला कुठं बाहेर जायची गरज नाही. मग आज वैकुंठाचा अनुभव घ्यायचा आहे ना, मग घ्या.
अशा पद्धतीने ही जी भूमिका आहे ती आपल्या पुढे आलेली आहे. आणि मग हे त्यातलं पहिलं चरण आपल्याला पुढे असं सांगतंय, वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन एक नारायण सार जप. मग आता वेदशास्त्र असा जेव्हा विचार आपल्या पुढे येतो, त्यावेळी वेदशास्त्र हे उपलक्षणात्मक समजलं पाहिजे. म्हणजे वेदशास्त्रामध्ये नेहमी संत आणि श्री गुरु या दोघांचा समावेश केलाच पाहिजे. कारण वेदशास्त्राचे शब्द जे आहेत ते जड अचेतन आहेत आणि वेदशास्त्राचे शब्द किंवा श्रुतींचे शब्द हे चेतन केव्हा होतात, जेव्हा ते संत आणि श्री गुरूंच्या मुखातनं तेव्हा आपल्या पुढे येतात, तेव्हा ते सगळे शब्द कसे होतात, जिवंत होतात. त्या शब्दांना वजन प्राप्त होतं. आणि असं वजन प्राप्त जे होण्याचं काम आहे ते संत आणि श्री गुरु आहेत. म्हणून वेदशास्त्र प्रमाण इथे म्हणताना संत श्री गुरु प्रमाण. आणि प्रमाण शब्दाचा अर्थ काय, की जे प्रमाण दिलं असता आणखीन कुठलंही प्रमाण देण्याची आवश्यकता आपल्याला भासत नाही, असं जे काय सर्वोच्च प्रमाण आहे ते संत श्री गुरु आणि वेदशास्त्र आहे. आणि तिघही एकमुखाने नामाचाच आग्रह धरतात. तिघही काय म्हणतात, तत्वचिंतन करा. कारण पुन्हा ज्ञानेश्वरीमध्ये ओवी लिहिताना ज्ञानदेव काय म्हणाले आहेत, की तैसा विचारूनी अहंकारू सांडीजे, मग अस्तीची वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहजे आपणची केली. म्हणजे अहंकार जर बाजूला करायचा असेल तर ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये विचार साधना दिली आहे. पण पुन्हा काय आहे, एकमुखाने ते तिघही पुन्हा नामाचाच आग्रह धरतात. कारण कृष्णा विष्णू हरी गोविंद हे नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड करावी. म्हणजे नामाच्या निमित्ताने माझी जी आत्मचर्चा आहे ती कायम झालीच पाहिजे. म्हणजे नामदृष्टीतनं सुद्धा चर्चा करण्याचं पुन्हा सारखं आपल्या पुढे हरिपाठाच्या निमित्ताने सुद्धा हे ज्ञानदेव आपल्याला समजावून सांगतायत. मग सर्व साधनं काय आहे, सर्व साधनं जर का नामस्मरणामध्ये विलीन होत असतील तर मग साधनांचं साधन हे काय ठरलं, तर ते सुलभ साधन. म्हणजे ज्या साधनेमध्ये अवघडपणा नाही, जे साधन केवळ आपल्याला त्याच्या नामस्मरणाने आपल्याला आनंदापर्यंत घेऊन जायला समर्थ आहे, असं जे हरिनामस्मरण आहे ते काय आहे, तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणजेच काय आहे, सतत रामकृष्ण हरी या नामाचा जप मंत्र तुम्ही जपा. हीच भूमिका संत श्री गुरु आपल्याला समजावून सांगतात. मग आता त्या श्रुतींचा विचार जेव्हा करायची वेळ येते किंवा वेदशास्त्राचा विचार करायची वेळ येते, तेव्हा हे जे श्रुती प्रमाण आहे ते मला काय समजावून सांगतं. श्रुती प्रमाण नेहमी आपल्याला कर्म, उपासना आणि पुन्हा विचार अशा पद्धतीने ती भूमिका मांडतं. म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान विचार या तीन भूमिका आपल्या पुढे मांडतं. मग आता इथे काय आहे, सुरुवात तुम्ही कशी करा, कर्मानी, कर्माची सुरुवात नामानी करा, ही भूमिका त्यांनी मांडली. आता कर्माची सुरुवात जर नामानी केली, दिवसाची सुरुवातच माझी कर्म उठल्याबरोबर मी नामानी केली, तर मग नामे संध्या, नामे पुन्हा स्नान, अशा पद्धतीने ती कर्माची सुरुवात झाली. म्हणजे प्रत्येक कर्म काय झालं, कुठलाही एक्स्ट्रा विचार न करता ते हरीची काय झालं, ते कर्म एकरूप झालं. मी कर्म केलं खरं, पण काय झालं, ते हरीला अर्पण केलं. अगदीच मी ज्ञानलक्षणी विचाराचा असेल तर मज देऊनी जाळीत कर्म फळे. म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी मी केलेलं कर्म रामकृष्ण हरी म्हणून त्या विठ्ठलाला अर्पण करू शकतो आणि कर्मातनं मी योग साधू शकतो. कारण प्रत्येक ठिकाणी योग साधा ही भूमिका आहे. नामजपात काय आहे, हे तीनही योग एका क्षणात आपल्याला मिळतात. म्हणून नामानी कर्म केलं तर नामानी कुठला योग साधला, नामानी पुन्हा मी आनंदाशी एकरूप झालो. मग आता या नामयोगामध्ये कर्मयोगाची काय आहे, पुन्हा सिद्धी आहे. मग पुन्हा दुसरा विचार जो आहे तो नामाने उपासना. आता नामनामीचा अभेद आहे. मग विठ्ठलाची उपासना कशाच्या निमित्ताने करतो मी, प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहायचा आहे मला, तर मग तो विठ्ठल रूप माझं अंतःकरण तयार झालं पाहिजे ना. मग विठ्ठल रूप अंतःकरण तयार व्हावं अशी जर माझी भूमिका असेल तर ते नामाने विठ्ठल रूप अंतःकरण होण्याची व्यवस्था आहे. मग अशा रीतीने मी हरी हरी मंत्र हा शिवाचा, मग शिव हरी मंत्राचा जप करतात. मग मी काय आहे, शिवापेक्षा जरा दर्जात, म्हणजे स्वरूप दृष्टीने दोघं एकरूप आहेत. पण जेव्हा कर्तेपणाचा विभाग येतो त्यावेळी शिवाला कर्तेपणाचा प्रॉब्लेम नाही आणि मला कर्तेपणाचा प्रॉब्लेम आहे. म्हणून त्यातून सुटका पाहिजे. मग सुटका पाहिजे तर मग नामामध्ये काय आहे, उपासना पण आहे. म्हणजे इथे काय झालं, त्या उपासनेचा विचार जेव्हा येतो तेव्हा श्री समर्थ म्हणतात, उपासनेचा
आश्रयो, उपासनेविण निराश्रयो. मग सोपी उपासना पद्धती कोणती? उगाचच एका पायावर उभं राहायचं, त्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न हो, आणि तो ब्रह्मदेव काही लवकर प्रसन्न होत नाही. मग विठ्ठल आपल्या प्रेमाचा विषय आहे, तो प्रसन्न व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे इथे काय आहे की नामाने आपण प्रसन्न करून घेऊ शकतो आपल्या इष्टदेवतेला. श्रीगुरूंना सुद्धा प्रसन्नता ही नामाने आपल्या पुढे सहज येते. काय आवडतं हा विचार केला पाहिजे. आमच्या श्रीगुरूंना काय आवडतं याचा विचारच आम्ही करत नाही. मला काय आवडतं ते लागतो मी त्यांच्याजवळ. मुख्य मुद्दा काय आहे, त्यांना नाम आवडतं. मग काही नाही, त्यांच्यापुढे नामाचा विषय काढायचा. काका नाम किती सुंदर आहे असं जेव्हा मी म्हणतो, त्यावेळी ते म्हणतात हो हो. मग त्यांची प्रसन्नता चेहऱ्यावर दिसते आणि मग मला माझ्या अभ्यासाचं जे काय विचारायचं आहे ते मी सहज विचारू शकतो. म्हणजे प्रसन्नता कशात आहे? नामात आहे. म्हणून नाम कसं आहे? पुन्हा निष्काम घ्या. आणि ती जर का नाम निष्काम घेतलं उपासनेच्या दृष्टीतनं, तर मग ती उपास्य देवता जी माझी आहे ती माझ्यावर सहज प्रसन्न होते. म्हणून नाम सुद्धा काय आहे? नारायणाचं नाम हे साररूप आहे. ही त्यातली महत्वाची भूमिका आहे. आणि नाम ज्ञानपर पण आहे, कारण पुन्हा हरी हरी मंत्र, पुन्हा एक हरी आत्मा जीव शिव समा. म्हणजे हरिनामाचं काय आहे? हरिपाठाचं महावाक्य हे सर्वत्र काय आहे? ते आत्मरूपाने हरीच सर्वत्र नारायण नटलेला असल्यामुळे आता काय आहे? ते ब्रह्मच हरिरूपाने माझ्या पुढे येते. मुखी नाम हाती मोक्ष. अशा रीतीने काय झालं? पुन्हा मी त्या नामाचा कुठे विचार केला, त्या हरीशी डायरेक्ट एकरूपता मला प्राप्त होते. आणि मग का हरीच म्हणजे ब्रह्मच हरिरूपात माझ्या समोर येतं. मग असं 3 in 1 असलेलं साधन जे आहे, कर्म उपासना आणि पुन्हा ज्ञानपरता, ही जर का त्या नारायण नामाच्या सार रूपात मला सिद्ध होत असेल, तर मग वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप, मग तो साररूप ठरतो. कारण सार आणि असार ही जी भूमिका जेव्हा मांडायला सुरुवात होते, त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की एक नामच सर्व साधनांचं साधन आहे. आणि ते साधनांचं साधन केलं तर माझी त्या हरीशी एकरूपता सिद्धता होते. आणि हरीशी एकरूपता म्हणजेच ब्रह्माशी एकरूपता. म्हणून साधनेचं सार, साधनेचं साधन, साररूप साधन हा विचार आहे. आता एका ठिकाणी असाही विचार मांडलेला आहे, तोही आपल्याला करणीय आहे, की ज्यावेळी माणसाचं जीवन सुरू होतं त्यावेळी 2 धर्म त्याच्या पुढे येतात. एक प्रवृत्ती धर्म आणि एक निवृत्ती धर्म. आता प्रवृत्ती धर्म काय आहे? तो देहादी प्रपंचाशी निगडित असलेला प्रवृत्ती धर्म आहे. मग प्रवृत्ती धर्मात जेव्हा बोलायची वेळ येते त्यावेळी ते न्याय नीती धर्माने वागण्याची भूमिका आपल्याला प्रवृत्ती धर्मात सांगितली जाते, की तू जसं भगवंतानी सांगितलंय वागायला, तर सर्वांमध्ये काय आहे? मी व्याप्त आहे असं भगवंत म्हणतो. तर मग सर्वांमध्ये तू काय कर? समत्व भाव ठेव. आणि समत्व भाव ठेवण्यासाठी पुन्हा आपल्याला जेव्हा विचार करायची वेळ येते, त्या समत्व भावाला जरी मी नामस्मरण करत नसलो प्रवृत्ती धर्मात, तरी सुद्धा न्यायनीती धर्मामध्ये हा समत्व भाव आपल्याला सहज पाळण्याचा एक विचार करता येऊ शकतो. मग आता प्रवृत्ती धर्मात न्यायनीतीची अपेक्षा आहे, पण सामान्य जीव काय म्हणतो? त्या विषयातच सुख आहे. मग विषयात सुख आहे, घेतो नाम, पण ते नाम कसं घेतो? सकाम नाम घेतो. काहीतरी भगवंताकडनं मला मिळावं ही भूमिका त्याच्यामध्ये असते. पण त्या सकामतेतनं कधीतरी तो निष्कामतेत जाण्याची व्यवस्था असते. म्हणून प्रवृत्ती धर्मामध्ये तो सुखी दुःखी का होतो याची कारणं जेव्हा आपण शोधायला जातो, तेव्हा विषयात सुख मानतो, तो विषयांमध्ये सुख मानतो आणि मग काय होऊन जातो? सुखी होतो आणि दुःखी होतो. पण त्याला पाहिजे असतं काय? सुखच पाहिजे असतं. मग असं सगळं आहे. मग निवृत्ती धर्म आहे, त्या प्रवृत्ती धर्माच्या एक अपोजिट असलेला विरुद्ध धर्म आहे. तर त्या निवृत्ती धर्मामध्ये ज्ञानविचार आहे. जीव आणि ब्रह्म यांची ऐक्यता आहे, किंवा हरिरूप होणं, ब्रह्मरूप होणं ही भूमिका त्याच्यामध्ये आहे. मग आता पुन्हा त्याला प्रमाण आली ज्ञानदेवांची ओवी, प्रवृत्ती अथवा निवृत्ती हे ओझी नेगे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. आता तुझी अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई म्हणजे त्या स्वरूपाच्या ठाई ही कशी मी तयार करणार? तर मग ती एक नामाने करणार. कारण नाम कसं आहे? साधनांचं साधन आहे. मग एका नामात मी जर का सतत राहण्याचा प्रयत्न करीत असेल, तर नाम नामीच्या अभेदामध्ये घेतलेलं नाम काय होऊन जातं? त्या
प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही धर्मांच्या पलीकडे मला घेऊन जातं आणि पलीकडे घेऊन झाल्याबरोबर माखंड चित्तवृत्ती काय होऊन जाते, प्रसन्न होऊन जाते. आणि हे प्रसन्नताच काय आहे, या अभ्यासाची खरी आपली अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा या एका नारायणसार जप, एक नारायणसार जप या भूमिकेतनं ती मला प्राप्त होते. ती जर का मला सहज प्राप्त होत असेल तर मग मी कशाला आणखीन अवघड अवघड साधनांच्या भूमिकेत जाऊ. कारण ज्ञानदेवच म्हणतायत की नामापेक्षा योगयागविधी हे सगळे कसे आहेत, अवघड साधनं आहेत. त्या साधनातनं तुला बाहेर पडायचं असेल, म्हणजे त्या साधनांचे कष्ट तुला नको असतील, तर तू काय कर, हरिजप करणे. ही भूमिका जी आहे ती आपल्याला लक्षात येते. मग भागवत धर्माचा जेव्हा विचार करायची वेळ येते, आपण सगळे कसे आहोत, भागवत धर्मीय आहोत. मग भागवत धर्मामध्ये काय आहे, मुख्य अंग काय आहे भागवत धर्माचं, नामस्मरण. आणि मग दुसरं अंग काय आहे, सगुण कथा करणे. मग नामस्मरण आणि मग सगुण कथा करणे हे दुसरं अंग आहे. मग सगुण कथेमध्ये काय आहे, पुन्हा नारायणाचा जपच आहे. आणि आमचेच नारायण महाराज काय झाले, श्री गुरु रूपात आले. मग श्री गुरु रूपात आले तर श्री गुरूंच्या अभ्यास सांगण्याच्या पद्धतीची चर्चा, श्री गुरूंच्या स्वभाव विशेषाची चर्चा, की ज्यामुळे माझं जे काय वागणं आहे ते सगळं काय होऊन जातं, सुधारून जातं. मग आता श्री गुरूंची चर्चा हा सुद्धा काय विभाग झाला, हा नामस्मरण विभागात आलं. अशा पद्धतीने आपण नामस्मरणाची अनेक अंग तयार करू शकतो. म्हणजे भागवत कथा ऐकायच्या, कथा ऐकल्या की त्या कथेतनं आपल्याला काहीतरी एक नवनीत मिळतं. आणि नवनीत मिळालं की त्या नवनीताचा स्वीकार होतो. आणि तो स्वीकार झाला की मग काय होऊन जातं, आपल्याला एक साधन करायला बळकटी मिळते. आता गजेंद्र मोक्षाची कथा आहे, ती काय सांगते की गजेंद्र मोक्ष हा हत्ती असून सुद्धा त्याला काय झाला, मोक्ष मिळाला. आता ठीक आहे की मनुष्य प्राण्याला मोक्ष मिळतो आणि जे चतुष्पाद प्राणी असतात किंवा मनुष्य सोडून जे सर्व प्राणी असतात त्यांना मोक्ष मिळत नाही. पण गजेंद्र मोक्ष कथा ही काय आहे, नियमाला अपवाद आहे. मग आता नियमाला अपवाद असला तरी सुद्धा त्या गजेंद्राला जर का मोक्ष मिळाला तर ह्या गजेंद्राला मोक्ष का नाही मिळू, असा विचार आपण करू शकतो. म्हणजे आपण नामस्मरण केलं तर त्याच्या एका विनंतीवर, गजेंद्राच्या एका विनंतीवर जर का हरी त्याच्याकडे धावून जात असेल तर आपण खूप काही नाम घेतलं तर हरी आपल्या मदतीला काय येणार नाही. म्हणून या भागवत धर्माचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र काय आहे, तो सगुण कथा करतो, स्वतः नाम घेतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतो. समोरच्याला सुद्धा वाचेने रामकृष्ण हरी म्हणल्यामुळे त्याचा शांत झालेला स्वभाव, त्याचा वर्किंग ॲबिलिटी म्हणजे निष्कामतेने होणारी त्याची अभिव्यक्ती ही समोरच्याच्या मनात नाही म्हणलं तरी भरतेच. आणि मग त्याला विचारलं की अरे बाबा रे, हे सगळं तू शांतता किंवा स्वतःकडे कर्तेपणा न घेणं हे सगळं तुला कसं काय प्राप्त झालं, की तो म्हणतो मला एका रामकृष्ण हरीमुळे प्राप्त झालं. की समोरची सुद्धा व्यक्ती काय म्हणते, रामकृष्ण हरी. म्हणजे रामकृष्ण हरी कसं आहे, ते घातांक पद्धतीने निघतं. म्हणजे कसं असतं, मल्टिपल. आपण कसं म्हणतो की एकाने दोन झाले, मग दोन दोन झाल्याबरोबर दोनाचे काय होतात, चार होतात. म्हणजे ते स्क्वेअर मल्टिपल नामस्मरण करणाऱ्यांची संख्या वाढते आणि एक सत्वगुणी समुदाय हा हरिनामस्मरणाने एक तयार होतो. आणि मग असाच सत्वगुणी हरिनामाचा एक कीर्तनाचा विचार तयार होतो. आणि मग यामध्ये या कीर्तनातनं काय होऊन जातं, एक अंतःकरणात आपल्या समर्पण भाव तयार होतो. आणि समर्पण भाव तयार झाला की मग त्या समर्पणातनं पुन्हा जीव ब्रह्मैक्याची एकता सिद्ध होते. म्हणून हरिनाम काय आहे, कायम साररूपच आहे. असा जर विचार केला तर मग या भागवत धर्माच्या विचारातनं हरिनामाचा जो मुख्य, विठूच्या नामाचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला, किंवा माझ्या आवडीची जीवी पंढरपुरी नेईन गुढी. म्हणजे तो झेंडा कुठे न्यायचा आहे, तो तिकडं म्हणजे पंढरपुराला न्यायचा आहे, म्हणजे पांडुरंगाच्या चरणी न्यायचा आहे. किंवा पाहे पा ध्वजेचे चिरगुट. आता ते ध्वजेचं काय असतं, चिरगुट असतं छोटंसं, पण ते झेंड्याच्या स्वरूपात असतं. मग त्या झेंड्याला आधार काय, अधिष्ठान काय, तर त्या झेंड्याचं अधिष्ठान काय आहे, आमचा रामकृष्ण हरी विठ्ठल महाराज आहेत. अशा रीतीने तो सगळा झेंडा मिरवत मिरवत तो त्या वैकुंठापर्यंत
घेऊन जातो, म्हणजे कुठपर्यंत? पंढरपुरापर्यंत नेतो आणि तो स्वतः हरिरूप होतो. म्हणून इथे नामयज्ञ जो आहे, एक नारायण सार जप, त्या यज्ञाला मुख्य विचार जो आहे तो काही आपण प्रमाण आहेत, त्या प्रमाणांच्या विचारातनं त्याचा विचार करूया. आता भगवंत म्हणजे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायाच्या मध्ये 25व्या श्लोकात असं म्हणतात, यज्ञानाम जप यज्ञोस्मी. म्हणजे यज्ञातला यज्ञ कोणता श्रेष्ठ आहे? तर नामयज्ञच श्रेष्ठ आहे. म्हणून आपण सगळ्यांनी नाम घेतलंच पाहिजे. तो भगवंतच म्हणतोय की तुम्ही माझं नाम घ्या आणि नामानी काय होऊन जाईल? मुक्ती होऊन जाईल. आणि नामानी कितीतरी संत मीराबाईंची सगळी जी काय म्हणूया संकट आहेत ती भगवंतानी, मुख्य मुद्दा आहे, स्वतःवर घेतलेली आहेत. विषप्रयोग झालेला आहे संत मीराबाईंवर आणि विषप्रयोग होऊन भगवंताची मूर्ती काळी पडलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? भगवंतानी ते संकट काय केलं? स्वतःवर घेतलेलं आहे. मग नामस्मरण करणाऱ्याला संकटाची भीती काय बाळगायचं कारण आहे? अशा पद्धतीने किंवा आणखीन आपल्या पुढे अनेक विचार पुढे येतील की त्या उदाहरणांमध्ये प्रत्येक वेळी भगवंत काय झालेला आहे? धावून गेलेला आहे. द्रौपदीच्या मदतीला कोण धावून गेलं शेवटी? तिने अपेक्षा केली या सर्वांची, पण यातलं एकही पुढे आलं नाही. ना धर्मराज आले ना भीम आले. ते नुसतेच एक आतमध्ये आपला विचार करत बसले. आणि मग ते कुठे शेवटी मग द्रौपदीच्या लक्षात आलं की आता फक्त एकमेव अद्वितीय उरलेले आहेत. मग श्रीकृष्ण महाराजांना त्यांनी धावा केला आणि ते आले. आणि पण नंतरचा जो जेव्हा दोघांमधला संवाद आहे, तर द्रौपदी भगवंताला म्हणाली की तू आला का नाही? मग भगवंत म्हणाला तू मला बोलवलं का नाही? मग या सगळ्यांना बोलवत कशाला बसली? तू एकदाच मला सांगितलं असतं तर मी केव्हाच आलो असतो. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे की स्मरण हेच त्याला बोलावणं आहे. अशा रीतीने नामस्मरणाचा जपयज्ञ हा श्रेष्ठ आहे, तोच साररूप आहे, तोच मला माझ्या मुक्तीपर्यंत घेऊन जातो. पुन्हा आता दुसरं प्रमाण आहे ते नाथ महाराजांचं, एक नाम सत्यसार वाऊगा पसार क्षीणतो. मुख्य काय आहे? एक नाम सत्यसार, की नामच कसं आहे? सत्य आहे. कारण नाम नामीचा अभेद आहे आणि हरी कसा आहे? ब्रह्मरूप आहे. मग हरीच जर का ब्रह्मरूप असेल तर मग हरी आणि ब्रह्म दोघे वेगळे नाही. मग हरीचं नाम सुद्धा काय आहे? ब्रह्मरूप आहे. मग एक नाम सत्यसार वाऊगा पसार क्षीणतो. वाऊगा पसारमध्ये काय? इतर साधनांचा निषेध. अशा पद्धतीने जर का पसारा तयार करत असू आपण एका नामाशिवाय, तर तो सगळा व्यर्थ पसारा आहे, म्हणजे क्षीण आहे त्याच्यामध्ये. मग खूप काही त्याच्यामध्ये युक्त्या प्रयुक्त्या वापराव्या लागतात. मग 65मध्ये हरिपाठ आणायला अवघड होऊन बसतो आणि मग पुन्हा काय होतं? मग वाच्यार्थाने मी काय आहे? व्यवहार करणारा, आणि लक्षार्थाने मी काय आहे? पुन्हा वेगळा आहे. म्हणजेच कसं आहे? एकमेव अद्वितीय आहे. इथं वाच्यार्थ आणि लक्षार्थ काहीच नाही. इथं सगळा काय आहे? एकच अर्थ, हरी. बस. हरीला काही वाच्यार्थ नाही आणि लक्षार्थ नाही, कारण ब्रह्मानीच काय झालं? स्वरूप धारण केलं. अशी भूमिका मांडलेली आहे श्री गुलाबराव महाराजांनी. म्हणून इथे काय आहे? तो एक हरिनामाशिवाय काय मी जर साधन करत असेल तर तो सगळा पसारा आहे. मग पुन्हा नाथ महाराज संत नामदेव म्हणतात, नामा म्हणे ओंकाराचे मूळ, परब्रह्म केवळ नाम. आता ओंकाराचे मूळ, आता ओंकार काय आहे? एकाक्षर ब्रह्म, अशी भूमिका मांडली जाते. मग त्याचं बरंच करतात. ते त्रिगुणातीत, नंतर अवस्थात्रयातीतची भूमिका त्या ओंकाराच्या निमित्ताने सांगतात. आणि मग नामा म्हणे काय? ओंकाराचे मूळ, म्हणजे त्या ओंकाराचंही अधिष्ठान काय आहे? तर नामच आहे. मग ओंकाराचं अधिष्ठान जर नाम असेल तर नाम हे काय झालं? ब्रह्मरूप झालं. मग नाम कोणाचं? तर हरीचं. म्हणून हरी सुद्धा ब्रह्मरूप. मग अशा पद्धतीने नाम जर का अधिष्ठान असेल तर कोणाला शंका घ्यायचं काही कारण नाही. मग मी जर का नाम घेत असेल तर मी अधिष्ठानाशी काय आहे? एकरूपच आहे. म्हणून इथे नामा म्हणे ओंकाराचे मूळ, परब्रह्म केवळ नाम. मग परब्रह्म जर का नामरूपाने माझ्यासमोर आलेला असेल तर त्याच्याच नामस्मरणामध्ये मी माझं जीवन सगळं घालवणं, म्हणजे त्याचंच नाम घेता घेता माझ्या जीवनाचा प्रवास चालत राहणं, हे खरं आपल्या अभ्यासाचं लक्षण आहे. मग पुढे एक आणखीन भूमिका मांडली आहे, नाम साराचेही सार, नाम सकळासी आधार. नाम काय आहे? साराचंही सार.
आणि हरिपाठात श्री ज्ञानदेव काय म्हणतात, एक नारायण सार जप. आता साराचेही सार म्हणजे काय आहे, त्या ब्रह्मा रसाला सुद्धा नाम जे आहे ते फिकं पाडतं. ब्रह्मरसापेक्षा नामरस काय आहे, हा श्रेष्ठ दर्जाचा आहे, ही भूमिका मांडलेली आहे. पुन्हा आधार अधिष्ठानाचा संबंध येईल त्यावेळी तोही विचार होईल. म्हणून नाम साराचं सार आहे. मग पुढे म्हणतात, दास म्हणे सांगो किती, नामाविण नाही गती, असं समर्थ म्हणतात. म्हणजे नाम साराचं सार आहे, पुन्हा नाम सकळांना आधार आहे आणि सकळ दास म्हणे सांगो किती, समर्थ म्हणतात. आणि मग पुढे म्हणतात, नामाविण नाही गती. मग आता काय झालं, त्याला एक दृष्टांत दिला. सेतू बांधायला सुरुवात झाली आणि सेतू बांधायला सुरुवात झाल्यावर या वानरांनी त्याच्यावर त्या दगडांवर श्रीराम लिहिलं आणि दिलं टाक दगड त्या समुद्रामध्ये. तो तरला. रामालाही वाटलं भगवंताला की आता आपणही एक दगड टाकावा. आणि त्यामुळे हनुमंत कसे आहेत, हनुमंत मागे उभेच होते. राम म्हणाले, दगड बुडाला तर काय गोंधळ नको, जरा कडेला जाऊन टाकूया. आणि अशा रीतीने राम कुठे गेले, कडेला गेले. आणि कडेला जाऊन मात्र त्यांनी काय केलं, ते दगड टाकला आणि दगड टाकल्यावर बुडाला. आता रामाने दगड टाकल्यावर बुडाल्यानंतर मागे हसले. मारुतीराय उभेच होते, ते हसले. मग ते म्हणाले, मारुतीराय काय म्हणे, तुम्ही दगड बुडालाय म्हणे, कळत नाही तुम्हाला आणि हसताय काय म्हणे. नाही हो, तुम्ही ज्याला सोडला तो बुडाला म्हणे. म्हणून इथे काय आहे, रामाला आपण सोडायचं नाहीये. म्हणजेच कोणाला सोडायचं नाही, नामाला सोडायचं नाही. मग नामाबरोबर राम आपल्या बरोबर आहेच. मग हा दगड का नाही तरणार. असे सगळे जे विचार आहेत ते मला काय आहे, आनंदाकडे घेऊन जाणारे आहे. मग पुन्हा तुकाराम महाराज आपल्या मदतीला येतात. सर्व सुखा अधिकारी सुखे उच्चारी रामनाम. म्हणजे सर्व सुखा अधिकारी म्हणजे सर्व सुखांचं जे सार आहे, सुखसार आहे, ते केवळ काय आहे, ते हरिनामच आहे. सर्व साधनांचेही सार भवसिंधू उतरी पार. म्हणजे भवसिंधूचं जर का उतरायचं असेल तर नामरूपी नौकेचाच आधार आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे नामरूपी साधनाचाच आधार घ्यावा लागेल. म्हणून पुन्हा आता अंतिम प्रमाण जे आहे ते ज्ञानदेवांचं आहे, ते सांगतो. आणि म्हणजे हा पहिला जो चरण आहे त्याचा आपला पूर्णता होऊन जाईल. नाम जप यज्ञ तो परम. परम शब्दामध्ये श्रेष्ठता सांगितली आहे. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्मे. म्हणजे नामाने जर का सगळं काही आपण नामोच्चारणात सगळे व्यवहार केले तर स्नानादी कर्मे हे उपलक्षण आहे. म्हणजे स्नानादी कर्मांमध्ये सगळ्या दिवसभराच्या कर्मांचा विचार झालेला आहे आणि तिथे मात्र कुठेही आपल्याला त्याची काही बाधा येत नाही. आपण हरिनामात सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पुढे म्हणतात, नामे पावन धर्माधर्म. धर्माधर्म म्हणजे धर्म आणि अधर्म. या शब्दाचा अर्थ असा आहे की अधर्म करायचा, नाम घ्यायचं आणि सोडून द्यायचं असं नाहीये. म्हणजे नामे पावती धर्माधर्म या शब्दाचा अर्थ धर्म पावनच आहे. पण मुख्य मुद्दा काय आहे, अधर्म कृत्य करण्यातनं माझी सुटका होते आणि अशा रीतीने मी पावन होतो, ही भूमिका आहे. आणि मग सर्वात शेवटी म्हणतात, परब्रह्म वेदार्थी. नाम काय आहे, परब्रह्मच आहे आणि ते काय आहे, वेदांनी मान्य केलेलं आहे. मग असं जे काय नाम आहे त्या नामाचा आग्रह श्री ज्ञानदेव माझ्या अंतःकरणामध्ये मला सतत म्हणतात. म्हणून काय आहे, नाम हेच सारभूत आहे. वेदपुराणांमध्ये नामांचाच जयघोष सतत करायला सांगितलं आहे. म्हणून वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन या चरणाचा अर्थ आपण जेव्हा करतो तेव्हा मात्र वेदशास्त्र सुद्धा नामच घेण्यासाठी आपल्याला सतत नारायण हरी नारायण हरी असा सतत मंत्र करा. म्हणून तो साररूप असलेला मंत्र मी केल्यानंतर मग पुन्हा आता एक त्याच्या विरुद्धची गोष्ट आपल्याला ते सांगतायत. जप तप कर्म क्रिया नेम धर्म वाउगाचे श्रम व्यर्थ जाय. हा दुसऱ्या चरणाचा विचार सुरू झालेला आहे की या चरणात एक मुख्य काय आहे, गुरुमुखातनं आलेलं नाम आहे. ते गुरुमुखातनं नाम धारण करा पहिल्यांदी. कारण ते गुरुमुखातलं नाम कशाचं आहे, ते वेदांचं आहे. म्हणजेच कोणाचं आहे की तो जो विठ्ठल आहे तोच गुरुरूपात माझ्या पुढे येतो. म्हणजे विठ्ठलाचं नाम, गुरुचं नाम या दोन्ही काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत. मग असं मार्गदर्शन करणाऱ्या देवदेवतांचा तो आग्रह आहे, त्यांच्या नामाचा आग्रह आहे.
दुसऱ्या म्हणूया सकाम नामाचा, नंतर कनिष्ठ देवतांच्या नामाचा इथे निषेध केलेला आहे. श्रीहरी प्राप्ती हेच जर का नामाचं मुख्य लक्ष असेल, तर मग हे जप तप कर्म क्रिया नेम धर्म हे कनिष्ठ देवतांचा जो काही वेळा एक तो पावण्यासाठी केलेला विधी आपण तयार करतो मंत्रतंत्रातनं, त्यावेळी तो विधी काही योग्य नाही असा विचार येतो. म्हणून तो सगळा कसा आहे, वाउगाचे श्रम. म्हणून इथे काय आहे, सगुण श्रीहरीच्या साक्षात्काराला सत्व बुद्धीची अपेक्षा आहे. मुख्य मुद्दा काय आहे की सत्व गुणाची अपेक्षा आहे, आणि ती सत्वबुद्धी जी आहे ती नामाने तयार होते. म्हणजेच ती काय होते, हरिनामाने तयार होते. कारण हरिनाम काय आहे, ते गुरुरूपाने माझ्या पुढे येतं. म्हणून सत्वबुद्धी ही श्रीगुरूंकडनं नाम घेतल्याबरोबर सहज तयार होते. आणि ती सत्वबुद्धी आपण स्वबुद्धीने जेव्हा नाम घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती तेवढ्या तत्परतेने स्वबुद्धी तयार होत नाही. कारण श्रीगुरुमुखातनं आलेल्या नामाला पुन्हा विठ्ठलाचा पाठिंबा असतो. ही भूमिका आपल्याला मिळते, म्हणजे डबल आपल्याला प्रॉफिट मिळतो, अशी ती भूमिका आहे. आणि मग भगवंत चिंतन करायला ती खूप उपयोगी पडते. अन्यथा ती सगळी कुठे जाते, ती विषय चिंतनात जाते. म्हणून विष्णू नामाच्या जपाचा आपल्या पुढे आग्रह आहे. कारण जप तप कर्म क्रिया नेम धर्म वाउगाची श्रम व्यर्थ जाय, त्यात न केल्याचा परिणाम काय आहे तो तर आपल्याला लगेच कळतो. मुख्य विचार जो आहे की त्याच्या प्राप्तीसाठी हरिनामाचं जे चिंतन आहे ते आपल्या अंतःकरणात बिंबणं जास्त गरजेचं आहे. म्हणून विष्णूच्या प्राप्तीशिवाय सर्व केलेली कर्मे ती प्रवृत्ती धर्मातील आहेत. कारण विष्णूच्या प्राप्तीचा तिथे विचारच नाही. मग आता त्याने पुढील जन्माची व्यवस्था तयार होते. मग पुढील जन्माची व्यवस्था म्हणजे काय, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित, हा व्यर्थ आहे, हा वाउगाची श्रम आहे. तर तो जर मला नको करायचा असेल, म्हणजे तो माझ्या अंतःकरणातनं बाजूला हद्दपार व्हावा वाटत असेल, तर मग मी काय करावं, कर्म नामातच करावं. म्हणजे नामानी कर्माची सुरुवात, नामानी कर्माचा शेवट. म्हणून मध्ये काय आहे, नामाच्या तालावरच कर्म करण्याचा प्रयत्न करावा. जी जी कर्म नामाच्या तालात करता येतात ती ती नामाच्या तालात करावी. जी नामाच्या तालात कर्म करता येत नाही तिथं आधी नाम घ्यावं, मध्ये लक्षात आलं तर कधीतरी नाम घ्यावं, आणि कर्म संपल्यावर हरी ओम तत्सत रामकृष्ण हरी अशा पद्धतीने ते मंगलवाचक नाम मला त्या कर्माच्या कर्तेपणातनं सहज सोडवतं. म्हणून इथे सकाळी उठल्यापासून मी काय करावं, त्याच्या नामातच सगळे कर्माचे विचार करावे. मग आता इथे कर्म शब्दाचा अर्थ तो आला. मग आता क्रिया, आता क्रिया शब्दामध्ये काय आहे, श्राद्ध, नंतर नित्य नैमित्तिक कर्म. पण काय आहे, हे सगळं करतात काही लोक, पण नाम मात्र घेत नाही. मग आता नाम घेत नाही म्हणून त्यांना मोक्ष मिळत नाही. मग मोक्ष मिळत नाही, मग आता काय करायचं, नित्य नैमित्तिक कर्म करायचे की नाही, करायचीच आहेत ना, पण ती हरी अर्पण बुद्धीने करायची. म्हणजे त्या नित्य नैमित्तिक कर्माला काय द्यायचं आहे, हरिनामाचा टेकू तिथे द्यायचा आहे. आणि तो देत नाही तेव्हा ते सगळे काय होतात, कुठल्या तरी लोकात जातात, स्वर्गात जातो, आणखीन कुठल्या तरी लोकात जातो, की ज्या लोकातली पुण्यप्राप्ती संपली की पुन्हा मी माझ्या या पृथ्वी तलावर येतो. म्हणून इथे काय आहे, इथे आपल्याला या पद्धतीने तो निषेध व्यक्त केलेला आहे. आता नेमा निषेध, मग आता सर्व उपवास वगैरे सगळं करतो पण पुन्हा नाम घेत नाही. उपवास करतात काही जण, खूप काही उपवास करतात, आठवड्याला 3 दिवस उपवास करतात, पण पुन्हा मुख्य काय आहे, नाम मात्र काही काही घेत नाही. मग नाम घेतला नाही तरी सुद्धा अशा केलेल्या कर्माचा काय आहे, निषेधच आहे. आणि मग धर्मनिषेध, मग नेमधर्म, धर्मनिषेध आला. मग धर्मनिषेधामध्ये अग्निहोत्रादी कर्मांचा विचार आहे. मग त्या अग्निहोत्र कर्म सर्व करतो, पण अग्निहोत्रातनं काय आहे, स्वर्गात जायची इच्छा असते. मग स्वर्गात जायची इच्छा असेल तर मग हरी काही मिळणार नाही. मग हरी रूपता पाहिजे असेल तर जप तप कर्म क्रिया नेम धर्म हे सगळे हरिनामात आपले झाले पाहिजे. जेव्हा ते हरिनामात होत नाही तेव्हा मात्र हा सगळा वाउगाचे श्रम ठरतो. मग संत तुलसीदासांचं प्रमाण फार सुंदर दिलंय, भरोसे जाही दुसरो दुसरो सो करो संत तुलसी. म्हणजे दुसरे सर्व करतात पण रामाचा भरोसा ठेवत नाही. सगळं काही करतील, हे सांगितलं ना, पत्रिकेत हा दोष आलाय माझ्या, मग तुम्ही काय करा, कालसर्प करा. कालसर्प करील, पण काळसर्प हा नामयज्ञामध्ये काय होऊन जातो, होऊन जातो, हे काही माणसं लक्षात घेत नाही. मग काय होऊन जातात, मग
हे सगळं कर, ते सगळं कर, पण जे काय नाम घ्यायचंय, भरोसा कोणाचा ठेवायचा आहे, तर भरोसा राम भरोसे पाहिजे. जीवन कसं आहे, हमारा जीवन पुरा राम भरोसे है. रामावर जर माझा भरोसा आहे, या शब्दाचा अर्थच काय आहे, एका श्रेष्ठ आपण देवतेच्या हातात आपलं जीवन समर्पण केलंय, मग तो देव मला रामदेव म्हणजे रामदेव बाबा नाही, रामदेव बाबा नाही, तर रामरूप असलेला जो देवरूप असलेला जो श्री हरी नारायण त्याचं नाव आहे, तर त्या नारायणाकडनं म्हणजे त्या नारायणाच्या मंत्राकडनं मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून एकच नाम महाकल्पवृक्ष रूप आहे, म्हणून राम नाम सत्य आहे, असा त्यातला विचार आहे. मग आता सत्य आहे म्हटल्यावर मी काही निषिद्ध बोललेलं नाही. आता अविद्या जर मरत असेल तर रामनाम सत्य आहे म्हणायला काय हरकत आहे. अशा पद्धतीने आपण रामनाम सत्य आहे. मग ते म्हणतात तुलसीदास, जर का रामनाम सत्य ठरलं नाही तर माझी जीभ छाटून दे. म्हणजे इतके ते जर कॉन्फिडंट असतील, माझा रामनाम सत्य होण्यापासून वाचवत असतील मला, तर मग माझं आनंदाचं जे ठिकाण आहे ते काय आहे, ते केवळ नाम घेणंच असं आहे. म्हणून जपतप कर्म क्रिया नेम धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. म्हणजे एका हरीच्या प्राप्तीशिवाय जर का मी इतर काही त्याच्यामध्ये आशा आकांक्षा बाळगत असेल, तर हरिनाम नावाचं शस्त्र ते जसं पाहिजे तसं मला जीवनमुक्तीकडे घेऊन जाणार नाही. म्हणून तिसरा जो विचार आहे तो काय सांगतो, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके. म्हणून हरिपाठातलं जीवन कसं आहे, निवांत जीवन आहे. मग निवांत शब्द कसा म्हणायचा, निवांत असं नाही, निवांत म्हणजे काय आहे. एखाद्याला अगदी त्याची काय म्हणूया इंटेन्सिटी दाखवायची असली ना, राम कृष्ण हरी, अरे मुख्य मुद्दा काय आहे, इंटेन्सिटी कशी आहे, की त्या जीवनाला इतकी शांतता प्राप्त होते की त्याची प्रत्येक कृती कशी असते, ती हरिनामात असते. म्हणजे त्यात तो स्लो मोशन पिक्चरच्या आविर्भावात वावरतो असं नाहीये, तो असतो तत्पर, म्हणजे चपळ असतो. तो सगळं काम करण्याला, अर्थ समजून घेण्याला अत्यंत तत्पर असतो. पण मुद्दा काय आहे, अंतःकरणी मात्र कसा असतो, हा अशा पद्धतीने बाहेर तो भोगताना दिसतो, पण आतमध्ये मात्र कसा असतो, अंतस्त्यागी. अशा पद्धतीने तो विचार आहे. म्हणून त्याच्या अंतःकरणात हरिनाम असेल तर ओढ राहत नाही, प्रपंचाची ओढ राहत नाही, म्हणून तो निवांत असतो. आणि निवांत असतो म्हणून नामच काय आहे, साररूप आहे. म्हणून हरिनामाची जी काय ओढ आहे ती हरीच्या प्राप्तीला कारणीभूत ठरते. म्हणून हरिप्राप्ती हेच माझ्या जीवनाचं लक्ष असलं पाहिजे, आणि ते माझ्या नारायणाचा जप करण्याने सहज सिद्ध होतं, असं श्री ज्ञानदेव सांगतायत. म्हणून हरिपाठी गेले म्हणजे हरिनामस्मरणात जेवढे म्हणून लोक त्या हरिनामात गुंतले, तेवढे तेवढे सगळे कसे झाले, निवांत झाले. म्हणजे काय झालं, ते एकांती गेले आणि एकांताचाही काय झाला, तिथं अंत झाला. अशा पद्धतीने नाहीतर काय आहे, ते दोन अर्थ आहे, भ्रमर गुंतले सुमन कळिके. नाहीतर काय आहे, हा भुंगा कळिकेत गुंततो, म्हणजे काय आहे, त्या सुवासात, प्रपंचाच्या सुवासात, हाही एक अर्थ आहे. पण काय होऊन जातं, तो नामाचा सुगंध इतका सुंदर असतो की तो जो नाम घेणारा जो आहे तो त्या नामीमध्ये काय होऊन जातो, विलीन होऊन जातो. मग अशा रीतीने सुद्धा भ्रमर गुंतले सुमन कळिके, अशा पद्धतीने भ्रमरूप असलेला जीव नामाच्या चिंतनाने काय होऊन जातो, त्या नामीशी अभेद रूप होतो. म्हणजे तो काय होऊन जातो, नामस्मरणमय, नाम घेता घेता तो हरिमय होऊन जातो. म्हणून जेव्हा नामाचा विचार करायची वेळ येते त्यावेळी पुन्हा तो एक विचार आहे सांगितलेलाच, की हरिनाम सुद्धा निर्विकल्पातलं नाम आहे आणि हरी सुद्धा निर्विकल्प आहे, त्याच्या ठिकाणी विकल्प नाही. कारण हरीच जर ब्रह्म असेल तर विकल्प कुठला आला. मग हरिनामात मी असेल तर काय आहे, नामनामीचा अभेद आहे. मग नामीचा अभेद असेल तर ब्रह्मज्ञान आणि भक्ती नामाने अंगी घेतलेलं नाम, हे दोन्ही जर का नाम माझ्या अंगात मुरली, म्हणजे नाम जर माझ्या अंगात मुरलं तर मी काय झालो, निवांत झालो. मग निवांत झालो तर मग काय झाला, हरिनामाने निवांत झाला, म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाला. ब्रह्मस्वरूप सुद्धा कसं आहे, निवांत आहे. मग निवांत शब्दामध्ये अशी भाषा आहे. मग आता इथे जेव्हा बोललं जातं त्यावेळी एक स्मरण हा शब्द आलेला आहे. नामाचं काय झालं पाहिजे, स्मरण सतत झालं पाहिजे, आणि ती स्मरणाची एक भाषा आहे.
आत्मानात्म विचार जेव्हा ज्ञानलक्षणात करायची वेळ येते, तिथे पण एक स्मरणाची भाषा आहे. तिथे काय स्मरणाची भाषा आहे, की मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. मग मी ब्रह्म आहे म्हणून काय आहे? मी त्या अनात्म विचारातनं माझी सुटका करून घ्यायची असेल, तर मग अनात्म विचारातनं सुटका करून घेण्यासाठी, अनात्म विचाराला छेद देण्यासाठी पुन्हा आत्मरूप विचार हा मला आतमध्ये तयार करावा लागतो आणि तो आयत्या वेळी मला आठवावा लागतो. म्हणजे आठवला जायला पाहिजे. पण तो जो आत्मविचार आहे, तो काही माझ्या अंतःकरणात तेवढा मुरलेला नसतो. तेव्हा मात्र तो काही वेळेवर येत नाही. मग अनात्म विचार मला काय करतो, पुढं पुढं घेऊनच जातो. पण नामसाधना जी आहे ती कशी आहे, ती तत्पर आहे. मी नामात गेलो की काय होऊन जातं, त्या ज्ञानलक्षणा भक्तीत केलेला विचार की नको असलेल्या विचाराला हवे असलेल्या विचारांनी छेद दिला. मग सहा अहम, सोहम आणि मग शांतता. म्हणजे किती वेळ गेला मध्ये ते देवाला माहिती. पण इथे काय आहे, अनात्म विचार आला ना, मग काय झाला, किंचित आत्मविचार केला. अरे ते जे अनात्म विचार तुझ्या अंतःकरणात आलेला आहे ना, तो हरीच्या सत्तेवर तुला आलेला आहे. हरी नाम आणि हा जो अनात्म विचार आहे यांचं काही जमण्याचं कुठेही काही कारण नाही. मग आता तू काय कर, हरिनाम घे. अशा पद्धतीने हरिनामाने माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत उत्तरोत्तर होते आणि मग थोडासा जो काय आत्म अनात्म विचार आहे तो मला माझ्या स्वरूपापर्यंत घेऊन जातो. मग हरिनामाने मला मिळतं काय, हरिनामाच्या स्मरणात मला मिळतं काय, तर त्या नामस्मरणामध्ये काय आहे, प्रेमभाव आहे. आणि प्रेमभाव असल्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती कोमल बनते. कोमल या शब्दाचा अर्थ मृदू बनते. आणि मृदू बनल्याबरोबर माझं जे काय सर्वांबरोबरचं अभिव्यक्त होणं असतं ते अगदी सॉफ्टली होऊन जातं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या पुढे येते, काही वेळा ती तमोगुणात असेल तर इरिटेटिव्ह असते. म्हणजे ती आपल्याला कुठेतरी काय करत असते, त्रास देत असते. पण आपण काय म्हणतो, की हरीच्या सत्तेवर हा आता तमोगुण आपल्या पुढे आलेला आहे. मग आलेला आहे तर काय आहे, रामकृष्ण हरी. रजगुणाची व्यक्ती असते, ती म्हणते पिक्चरला जायचंय आपल्याला, याला जायचंय, त्याला जायचंय. पण आपण काय त्याला म्हणतो, नाही नाही तू जा. नाहीतर एखादा काय होतो, चिडून जातो. आता जो विचारांनी साधन करणारा असतो तो काय म्हणतो, यांना काय कळतच नाही हो, कशात महत्व कळत नाही अहो, याच्यात इतका आनंद आहे पण यांना काही कळत नाही. इथं नामसाधना घेणारा काय म्हणतो, काय आहे असू दे, त्याची इच्छा काय आहे, सिनेमाला जायची, बरं तुम्ही जा, काही अडचण नाही, पण मला काय आहे ना, मला खूप कामं आहेत. मग तो खोटं बोलतो आणि पुन्हा काय आहे, नामस्मरणामध्ये काय होऊन जातो, सहज निघून जातो. मग अशा रीतीने काय होऊन जातो, त्याचं अंतःकरण कोमल बनतं. आणि कोमल बनल्यामुळे मग भक्तिभाव, विठ्ठल भाव हा सर्वत्र दूरपर्यंत त्याच्या अंतःकरणात पसरतो आणि मग माणूस काय होऊन जातो, विठ्ठल भावामध्ये निवांत होऊन जातो. म्हणून हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. आणि मग त्याचं उत्तर काय असतं, ठीक आहे त्याला उत्तर मी दिलंय, पण काय आहे आता होणार ते होय नका, जाणार ते जाय नका. काय आता शेवटी मी त्याला सिनेमाला गेलो नाही याचा राग येणारच आहे, पण आता करणार काय. मग अशा रीतीने माणूस काय होऊन जातो, सर्व शांत व्हायला त्याला सहज मिळते. म्हणून अखंड नामाने प्रवृत्ती धर्म तर शांत होतोच, पण पुन्हा निवृत्ती धर्माची एक त्याची भाषा सुरू होते. आणि निवृत्ती धर्म सुद्धा काय होऊन जातो, हरिनामामध्ये, हरिनामाच्या साह्याने तो नामीशी एकरूप होऊन निवृत्ती धर्म सुद्धा शांत होतो. म्हणजेच अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई, अशी एक भूमिका तयार होते. मग आता भ्रमर गुंतले सुमन कळिके. मग भ्रमर काय होऊन जातो, त्या कलिकेच्या प्रेमात पडतो. आणि ते प्रेम तयार झाल्यामुळे इथे काय होऊन जातं, तो बाहेर येणंच विसरतो. तसाच नाम घेणारा कोणाच्या प्रेमात पडतो, नामीच्या प्रेमात पडतो. आणि नामीच्या प्रेमात पडल्यामुळे काय आहे, त्या गोपिकांचं उदाहरण काय आहे, ते कोणाच्या प्रेमात पडले, ते भगवान श्रीकृष्णाच्या नामाच्या प्रेमात पडले. आणि नामाच्या प्रेमात पडल्यामुळे त्या गोपिका इतक्या शांत झाल्या. मग अशा रीतीने मग त्याला प्रतिकात्मक गोपिका वगैरे हे काय कशाला द्यायचं. मग सगुण श्रीकृष्ण आहे, सगुण गोपिका आहेत, त्या नामाने काय झाल्या, नामीशी एकरूप झाल्या. मग त्या ज्या गोपिका आहेत त्या प्रतिकात्मक विचार न करता त्या गोपिकांचे चरण आपल्याला जर का सगुण रूपाने सहज जर का उपलब्ध होत असतील, तर आपणही गोपिकांना आदर्श धरावा आणि नाम घ्यावं. आणि नाम घेता घेता मी काय होऊन जावं, त्या
श्री हरीशी एकरूप होऊन जावं. म्हणून इथे काय आहे, त्या हरिनामामध्ये माणूस काय करतो, देहादी प्रपंच विसरतो आणि मग त्याची एक काय होऊन जाते, नवीन समाधीची भाषा मनात आली आहे, प्रेम समाधी तयार होते. अशा रीतीने मग प्रेम समाधीमध्ये काय आहे, केवळ त्या हरिनामाचा जप आहे, त्या हरिनामाच्या कथेचा विचार आहे, त्या हरिनामाचं सतत चिंतन आहे, हाच त्यातला भाग आहे. मग त्याचा परिणाम काय झाला, मग तो भगवंत काय करतो, मग याहीवरी पार्था माझी या भजनी आस्था तया ते मी माथा मुकुट करी. म्हणजे मी त्याच्या डोक्यावरचा मुकुट होतो. मग मी भगवंताची उपासना करतो आणि भगवंत कोणाची उपासना करतो, अशा रीतीने पुन्हा भगवंताचा ते उदाहरण आहे ना. मला ते उदाहरण म्हणजे कोणाचं, सुदामा महाराजांचं. इतकं छान वाटतं ना, त्या दोघांचा प्रसंगही दोघांनी अतिशय त्या टीव्ही मध्ये छान वठवला आहे, की ते भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा हे अस्सल जेव्हा एकमेकांना भेटले असतील, त्यावेळी त्या प्रसंगात दोघांचं कसं अभिव्यक्त होणं असेल हे लक्षात येतं. दोघंही भक्तीने ओथंबलेले होते. भगवान श्रीकृष्ण सगळा दरबार सोडून पळत बाहेर येत होते आणि हा आपला कृष्ण नामामध्ये भगवंताला भेटायला निघालेला. काय चित्र असेल ते, म्हणजे तो प्रसंग काय असेल. दोघांच्याही डोळ्यात अश्रू आहेत. सुदामा महाराजांच्या डोळ्यात अश्रू आहेत यात नवल नाही, कारण भगवंताची आठवण आहे. पण भगवंताच्या डोळ्यात अश्रू आहेत, म्हणजे इतकं मोठं जे काय प्रमाण जे आहे ते ते आहे. तया तेवी माथा मुकुट करी. नामदेव महाराज पायरीपर्यंत आले, पुढे जाता येईना नामदेव महाराजांना. मग विठ्ठल तिथून निघून आले. आता हा काय आहे, हा प्रसंग मोठा एक उत्कट प्रसंग आहे. तो प्रेमभावातला प्रसंग आहे. तो प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय, म्हणजे भक्तिभाव उत्पन्न केल्याशिवाय तो राहत नाही, ही भूमिका आहे. म्हणून इथे काय आहे, तया ते मी माथा मुकुट कच्ची करी. म्हणून संरक्षक तोच होतो, म्हणजे त्या भक्ताचं संरक्षण तोच करतो. सर्व काही देवरूप, सगळे विषय सुद्धा देवरूप. मग तुकाराम महाराज म्हणतात, विषय जो झाला त्यांचा नारायण. म्हणजे माझा विषय जो आहे तो नारायण रूप होतो आणि त्या नारायणाला माझ्यापर्यंत येण्याशिवाय पर्यायच उरत नाही, असा हा त्या हरिनामाचा विचार आहे. म्हणून हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. मग असा हरिपाठी निवांत रूप मी होणं ही त्या हरिपाठाच्या 19व्या अभंगाची एक अपेक्षा आहे. मग हा चौथा शेवटचा चरण जो आहे तो नेहमी चरण कसा आहे, ज्ञानदेवांच्या अनुभवाचा चरण आहे. ज्ञानदेवांच्या अनुभवाच्या चरणामध्ये काय म्हणतात, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र आणि यमे कुळगोत्र वर्जियले. आता ज्ञानदेवी मंत्र, मंत्र शब्दाचा अर्थ काय, की त्या मंत्राच्या उच्चारणामुळे मी तरुण जातो, भवसिंधू काय होऊन जातो, तरुण जातो. मग ते जे हरिनाम आहे, पुन्हा रामकृष्ण हरी असेल किंवा श्रीराम जयराम जय जय राम असेल, जे असेल ते ओम नमः शिवाय असेल, पण या सगळ्यामुळे माझं काय होऊन जातं, हे मंत्ररूप नाम आहे. मग मंत्ररूप नाम असल्यामुळे तिथे थेट तरुण जाण्याची व्यवस्था आहे. म्हणून हरिनामाचा शस्त्र आहे. म्हणून इथे श्री ज्ञानदेव म्हणतात हरिनाम शस्त्र रूप आहे. आणि शस्त्र रूप असल्यामुळे ते अविद्येचं काय करतं, छेदन करतं. हरिनाम सहज, मुख्य विचार काय आहे, की तिथे कुठलाही कठीण प्रसंग अंतःकरणात न येता, म्हणजे साध्य साधन भाव संबंध कुठलाही प्रगट न करता आपण त्या नामाच्या चिंतनाने सहजच हरिरूप होऊन जातो. ही भूमिका इथे मांडलेली आहे. मग आता ते विचारपूर्वक मनन करून नाम घेतले तर वासनाक्षय जीवनमुक्ती आहे. म्हणून हरिनामाचं शस्त्र कसं आहे, ते वेगवान आहे. म्हणजे ते कसं आहे, तुकाराम महाराजांनी परवाच सांगितलं, ते घोड्यासारखं काय आहे, घोड्यावर बसून पुन्हा काय आहे, हरिनामाचं शस्त्र विचारपूर्वक घेऊन जो आपल्या जीवनाचा प्रवास करतो तो काय होऊन जातो, तो आनंदाशी एकरूप होऊन जातो. पण इथे काय आहे, यमे कुळगोत्र वर्जियले, हा जो विचार आहे तोही विचार आपल्याला सांगतो की यमदेव आपल्यापासून दूर राहतो, अशी ती भूमिका आहे. म्हणून त्याने हरिनाम घेणाऱ्या भक्ताचे संरक्षण केले तर यात विशेष नवल काय, कारण तो हरिनाम जो घेतो त्याला मरणाची भीतीच नसते. दोन पद्धतीचे भाव आहेत, यमे कुळगोत्र वर्जियले कारण विष्णुदूत काय असतात, ते म्हणतात हे आमचं आहे, आम्ही यांना वैकुंठात नेणार, तुम्हाला तिथे नेता येणार नाही. कारण यमदेवाकडे काय आहे, एक नचिकेत सोडला तर यमदेवानी कोणालाही त्रास दिल्याशिवाय सोडलेलं नाहीये. मग एक तो नचिकेतच तिथून परत आलेला आहे.
तो आनंदाने परत आला. कारण का त्याच्यामध्ये तेवढी मोठी एक झेप होती अभ्यासाची. साधन चतुष्टय संपन्न होता म्हणून त्यांनी यमदेवाबरोबर, हा नियमाला अपवाद आहे, पण प्रत्येक मी नियमाला अपवाद नाही. मी जर यमदेवाच्या तावडीत गेलो तर तो मला नमुना देणारच त्याचा, तिथला सगळा नरकाच्या यातना वगैरे या सगळ्या देणारच. मग त्यातून सुटायचं असेल तर एकच चान्स काय आहे, हरिनाम घे. मग हरिनाम घेतला तर क्रममुक्तीमध्ये, म्हणजे मेल्यानंतर तो तिकडे जातच नाही यमदेवाच्या बाजूला, तो सरळ कुठे निघून जातो, विष्णू लोकात निघून जातो आणि सुखाने जीवन जगून शेवटी तो उपदेशाने थोड्याशा मुक्त होतो. पण एखादा जो जीवनमुक्तीचा विचार करतो आणि हरिनाम घेतो, तो काय करतो, तो इथं घाबरत नाही. तो म्हणतो यमदेवाला यायचं नाहीये बाबा, येऊन काय कर तू माझ्याबरोबर, आपण डिस्कशन्स करू, काही चांगलं काही तुला सांगता येत असेल तर ते सांग. कारण तुझ्याकडं मी आलो तर काय माझं येणार आहे, तुझ्याकडे शरीर येणार आहे, आणि आत्मरूप मी काय झालेलं हरिनामामुळे मला आत्मरूप मी कळलेलं आहे. मग आता कळलेलं असल्यामुळे तू नेणार काय माझं, ते नेणार तर नाही, त्याचा काही माझा संबंध नाही. अशा रीतीने पुन्हा मरणाची भीती तिथे हरिनामाने घालवलेलीच आहे. मग अशा रीतीने क्रममुक्तीत तो विष्णू लोकात जातो आणि जीवनमुक्तीत तो संसार जिंकतो. म्हणजे पुन्हा त्याचा संसार कसा होऊन जातो, वैकुंठमय होऊन जातो. म्हणजे दोन्हीकडे काय आहे, काही जरी असलं तरी सुद्धा नामाचा मोठा एक शस्त्ररूप जो विचार आहे तो कळतो. मग असं शस्त्ररूप नाम कुठून मिळतं, मला सतत ते बोलावं लागतं. ते श्रीगुरूंनी दिलेलं नामच शस्त्ररूप नाम आहे, म्हणून ते श्रेष्ठ आहे. मग तुकाराम महाराज माझ्या मदतीला येतात आणि ते म्हणतात, तुका म्हणे सत्ता ज्याची काळाची आहे माथा. त्या काळाची आहे माथा म्हणजे कोणाची, यमदेवाच्या वर सुद्धा या नामाची सत्ता आहे. म्हणजे ज्याच्या अंतःकरणात नाम आहे त्याच्याकडे यमदेव वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत सुद्धा करत नाही, अशी त्या नामाची महती आहे. म्हणजे यमदेव पाहूच शकत नाही. म्हणून सर्व शास्त्राभ्यास केला पण हरिनाम शास्त्राचा अभ्यास नाही केला तर मग काय होऊन जातं, जणू समजा मुक्त झाला तरी तो ज्ञानी काय होतो, कोरडाच राहतो. पण हरिनाम घेतलं तर त्या हरिनामाचा प्रेमभाव ओलावा हा त्याच्या अंतःकरणात सहज सिद्ध होतो. तो आपण आपल्या श्री गुरूंच्या निमित्ताने आपण पाहतच आहोत. म्हणून नामरूपी शस्त्रच प्रपंच सत्यत्वाचं काय आहे, छेदन करण्यास म्हणजे समूळ उपटण्यास एक सोपं साधन आहे. आणि तेच साधनांचं साधन आहे. म्हणजेच काय आहे, एक नारायण सारजप. मग असं जे सारजप जे आहे शस्त्र, ते ज्ञानदेव स्वतः अनुभव घेऊन सांगतात. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जियेले. म्हणजे तो यमदेव सुद्धा त्या नामसाधन करणाऱ्याला वाकड्या नजरेने पाहत नाही. आणि अशी भूमिका जर माझ्या अंतःकरणात तयार व्हावी असं जर वाटत असेल तर मला नामस्मरण करण्याशिवाय पर्याय नाही. मग आता हे चिंतन संपवायचं असेल तर कसं म्हणायचं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग आता काय म्हणायचं, आता पुन्हा जेव्हा शेवट करायची वेळ येते त्यावेळी सुरुवातीला आपण काय म्हणलं, काय म्हणलं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. तर इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री रामकृष्णाय नमः.